तहसीलदार जगाव जामोद यांनी काल दिनांक 18 सप्टेंबर रोजी निवेदनकर्त्यांसमोर दिलेल्या निर्देशानुसार आज जगाव जामोद कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र यांच्या अधिकाऱ्यामार्फत जामोद व सुनगाव मंडळामधील पीक नुकसानीची पाहणी करण्यात आली। यावेळी कृषी विज्ञान केंद्र तज्ञ, कृषी विभागाचे अधिकारी, कृषी मित्र व परिसरातील शेतकरी यांच्या समक्ष संत्रा व सोयाबीनवरील व्हायरसची पाहणी करून नुकसानीची तपासणी करण्यात आली। सदर पीक नुकसानचा अहवाल सादर केल्यानंतर सर्व मंडळातील शेतकऱ्यांचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाईल। यावेळी समाधान दामधर यांनी सदर पंचनामे तात्काळ करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत जमा करण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली। यावेळी समाधान दामधर, कृषी तज्ञ दाते साहेब, कृषी विभागाचे काय साहेब, कांचन पाटील डन, गव्हाणे साहेब, समाधान दामधर, कृषी मित्र मोहन सिंग राजपूत, पुंडलिक पाटील, दिनेश ढगे, रामदास धुए, राजाराम धुए, रामेश्वर अंबरकर, रोशन धुडे, समाधान धर्मे, संतोष ढगे, किसन ढगे, तुकाराम ढगे, गजानन ताडे, रमेश वंडाए व इतर शेतकरी उपस्थित होते। मराठी समाचार न्यूज 24 साठी नागेश भटकर, मुख्य संपादक जगाव जामोद।